हाय. आपल्या आयुष्यातली अशी काही माणसं की ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे आणि त्या त्रास देण्याच्या आठवणी आजही मनात तशाच आहेत. ती माणसं कदाचित आत्ता आयुष्यात नसतीलही, पण त्यांच्या आठवणी कायम आहेत. किंवा अशा परिस्थिती की ज्यामध्ये आपण खूप हेल्पलेस फील केलं आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की इतरांनी आपला फायदा घेतला. मग ती एक असतील माणसं किंवा एकपेक्षा अधिक माणसं असू शकतील. असे काही ना काही प्रसंग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. आणि बरेच वेळेला असा त्रास फक्त जवळचीच माणसं देऊ शकतात. कारण दूरच्या बाहेरच्या माणसांना आपण इतकं स्थान मनात दिलेलंच नसतं की त्यांच्या चांगल्या किंवा वाईट आठवणी आपल्या मनात राहतील. तर मोस्ट ऑफ द टाईम्स असं मानसिक त्रास देऊ शकणारे नेहमी जवळचे असतात. पण या आठवणींना आपल्याला विसरता येतं का? किंवा कसं विसरायचं याबद्दल आजचा व्हिडिओ. तर जे कोणी या अशा प्रसंगातून जात असतील किंवा ज्यांनी बरंच काही मनात साठवलेलं आहे जुनं, ज्याचा त्यांना त्रास होतो आहे, तर अशा सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ. मध्येच मला एक कुणीतरी प्रश्न विचारला होता की कैक वर्षांच्या आठवणी आहेत आणि कैक लोकांबद्दलच्या आठवणी आहेत आणि त्यावेळेला जे काही झालं त्यामध्ये माझी काही चूक नव्हती आणि मी कुठे कुठे हेल्पलेस स्वतःला फील केलं किंवा मी अशा कंडिशनमध्ये होते जिथे सहन करण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे आता त्या आठवणी खूप त्रास देतात. कारण आता ती परिस्थिती पार झाली आहे. माणसं आयुष्यात नाही आहेत. मी एका वेगळ्या स्थितीमध्ये आहे. मात्र ते हेल्पलेस आपण होतो आणि त्याचा आपला कसा फायदा घेतला गेला हे जे सगळं मनात राहिलेलं आहे साचून, ते बाहेर काढायला काही मार्ग नाही आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. तर खूप जणांचं असं असतं आणि असं कोणी ना कोणी पर्सन प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की असणार आहे. मैत्रिणींपासनं, पेरेंट्सपासनं, नात्यांमध्ये कोणीतरी किंवा अगदी जवळचं म्हणजे आपण म्हणूयात एखादा वाईट प्रेमभंग की ज्यामध्ये एखाद्या माणसाने आपल्याला पर्पजली फसवलं असेल किंवा तो त्याचा स्वभावच असेल. पण आपण मात्र कदाचित त्या माणसाला ओळखण्यात अपयशी ठरलो असू आणि त्यामुळे आता तो जो मनस्ताप होतो आहे, नातं तर तुटलंच आहे, भविष्याचा पत्ता नाही आहे, पण आता काय करायचं हा प्रश्न आहे समोर. तर अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. पण या सगळ्याचं उत्तर एकच आहे की हो, या आठवणींना विसरता येणं शक्य आहे, या परिस्थितीला विसरता येणं शक्य आहे. आणि हे खूप मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे, कोणालाही हे सहज जमू शकेल. पण त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बऱ्यापैकी आपल्या ज्या मनात राहिलेल्या गोष्टी असतात त्यांना काळ हे उत्तर, असं जनरली सगळी ज्येष्ठ मंडळी सांगतात. ते अगदी अगदी खरं आहे. तुम्ही बघाल एखादी घटना घडल्यानंतर त्याची जी तीव्रता आपल्या मनात राहिलेली असते ती ते घडून गेल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये, आठवड्यांमध्ये, वर्षामध्ये खूप जास्त जाणवते आपल्याला. जसं की आत्ता घडतंय याच पद्धतीने आपण त्याकडे बघत असतो. पण जसजसा काळ जाईल तसतसं ते सगळं आठवत राहतं. मात्र त्याच्याबरोबर ज्या भावना उफाळून यायच्या आठवण आल्या क्षणी, ते थोडं थोडं आपण काम डाऊन आपोआपच व्हायला लागतो. कारण त्या आठवणींचे जे काही कंगोरे असतील ते थोडे बोथट व्हायला लागतात. तेवढी धार त्याच्यात राहत नाही आणि म्हणून काळ हे उत्तर डेफिनेटली आहे. पण खूप जणांचं असं होतं की आपणच त्या आठवणींना इतक्या वेळेला उजाळा देतो की त्या पक्क्या पक्क्या बनत जातात. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर मागच्या पेनाने एक रेघोटी काढली, त्याच्यावर असं सर्कल सर्कल बनवत गेलात तर ते डार्कर होत जातं आणि ते इतकं डार्क होतं की खालच्या पानावर पण उमटतं. तर सेम असंच आपलं आठवणींचं होतं. आपल्याला ज्या नाही आवडत आहेत आठवणी, जी माणसं नाही आवडत आहेत त्यांच्या आठवणी आपण जर रोज काढायला लागलो, रोज उठून, तर हेच होत जातं आणि त्या डार्क होतात. म्हणजेच काय, पक्क्या पक्क्या होत जातात. तर एक सूत्र जर लक्षात ठेवलं ना की काय जे आठवायचं नाही आहे आपल्याला त्याचं रिपिटेशन अजिबात करायचं नाही आणि जे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे ते आपण रिपीट करायचं आहे. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला बऱ्याचशा वाईट आठवणींना तिलांजली देता येणं शक्य आहे. आता तुम्ही म्हणाल हे प्रत्यक्षात कसं होऊ शकेल? तर बघा,
जेव्हाही अशा कटू आठवणी आपल्या मनात येतात, तेव्हा एक त्या क्षणी मनात विचार क्रिएट करणं गरजेचं असतं, की एखाद्या व्यक्तीची मला आठवण आली, तर मी त्या आठवणीबरोबरच त्या आठवणीला काहीतरी सांगायला हवं. ते असं की ते जे घडलं तो पास्ट होता. त्या घडण्यामध्ये माझी पण चूक होती किंवा तुमची चूक नसेल तर असं म्हणा की मी हेल्पलेस होते. माझ्या हातात करण्यासारखं दुसरं काही नव्हतं आणि त्यामुळे मला हे सगळं भोगावं लागलं आहे. पण तो काळ आता नाही आहे, तो माणूस माझ्या आयुष्यात नाही आहे, तर मला त्याला आता विसरायचं आहे आणि पुढे जायचं आहे. असं प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे स्वतःशी बोललात, तर हळूहळू ती आठवण आणि त्याच्याबरोबर तो विचार असं दोन्ही एकत्र आल्यामुळे त्या आठवणीतली तीव्रता कमी व्हायला मदत होईल. आणि हे प्रॅक्टिसची गरज आहे. हे करून बघायला पाहिजे. असं करत गेल्यानंतर एक पॉईंट असा येतोच की आपली समजदारी वाढलेली असते स्वतःबद्दलची. आपल्याला हे लक्षात येतं की अरे मला लाईफमध्ये पुढं जायचं आहे. मला या भूतकाळाला मागे टाकायचं आहे आणि मे बी माझं भविष्य फार सुंदर असेल. हा माणूस आयुष्यात नसावा अशीच योजना असेल कदाचित नियतीची आणि म्हणूनच जे घडलं ते माझ्या आयुष्यात घडलं. तर आता मी तो पास्ट परत परत आठवून माझी एनर्जी मी डाऊन का करायची? तर मी आता या आठवणींना तिलांजली देते. हे समजण्याचा काळ एक दिवस येईल. पण तो जोवर येत नाही आहे तोवर आपण हे एक्सरसाइज करावेत. या पद्धतीने विचार करावेत. दुसरं मी तुम्हाला एक आयडिया अशी सांगेन की तुम्ही तुमच्या फोनवर एक रेकॉर्डिंग करायचं स्वतःच्याच आवाजातलं आणि त्यामध्ये या सगळ्या घडून गेलेल्या घटनेबद्दल किंवा तुमच्या स्वतःबद्दलचा जे काही ॲनालिसिस आहे आणि प्रत्येकाने हा करावा खरं तर म्हणजे आपल्याला आपल्याही चुका त्या क्षणीच्या, त्या वेळेच्या आणि त्या माणसाबद्दलच्या कळतात. तर आपण रेकॉर्डिंगमध्ये हे म्हणावं की हे असं घडलं होतं, ही व्यक्ती अशी आहे आणि मला त्यांना विसरायचं आहे. या घटनेत माझी पण ही चूक होती आणि आता मला या चुका परत परत करायच्या नाही आहेत आणि म्हणूनच मी हे आता परत करणार नाही आहे. मला ही व्यक्ती माझ्या आयुष्यात अजिबात नको आहे. मला तिची आठवण पण नको आहे. आणि ती कारणमीमांसा जी आहे, आपण हे असं का करायचं याची, ती तुम्ही रेकॉर्ड करा. ना की काय घडलं त्याबद्दलची वर्णनं तुम्ही रेकॉर्ड करा. आपण यापुढे कसं वागायचं आहे हे रेकॉर्ड करा आणि ते जर तुम्ही वारंवार ऐकलं तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. ते पक्कं मनात बसतं की हो या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. तर ह्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत की ज्या तुम्हाला करता येतील. पण सगळ्यात महत्त्वाचं अशा कुठच्याही कटू आठवणी आपली एनर्जी डाऊन करतात. आपल्याला कदाचित पुढे जाऊन फिजिकल आजार पण होण्याची शक्यता असते या सगळ्या, कारण आपला ऱ्हास होतो शेवटी शक्तीचा, आपल्या पेशींचा. तर त्यामुळे तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला याच्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. हे तुम्ही स्वतःला समजावणं गरजेचं आहे आणि ते काम तुम्ही स्वतःशी सतत करत राहिलात तर यातनं एक ना एक दिवस तुम्ही डेफिनेटली बाहेर याल. तर हे करूनच बघण्याची गोष्ट आहे. जर जमलं तर मला जरूर सांगा. मी इथेच थांबते. बाय.